आपल्या सर्वांचं ओम्स ब्रिलियंट क्लासेसमध्ये स्वागत आहे. बऱ्याच दिवसानंतर मी याच्या अगोदर शिकवलेला जो ग्रामरचा भाग आहे तोच कंटिन्यू करत आहे. आता याच्या अगोदर आपण पाहिलं की नाउन, टाइप्स ऑफ नाउन, as well as we have seen the information about how to make plurals. याच्या अगोदर ही माहिती पाहिलेली आहे. Let's we are going to see what is the pronoun and the types of pronoun. आता आपण पाहणार आहोत की काइंड्स ऑफ नाउन नंतर जो म्हणजे नाउन नंतरचा जो दुसरा भाग आहे प्रोनाउन म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच मधला सेकंड पार्ट आता आपण पाहणार आहोत. याचं नाव आहे प्रोनाउन. त्याला मराठीमध्ये सर्वनाम असं म्हणतात. ऍक्च्युली whenever we think about the pronoun and that time everyone thought that it is very easy. आपण जेव्हा केव्हा हा भाग ऐकतो किंवा पाहतो तेव्हा स्टार्टिंगला सोपा आहे असं वाटतंय, परंतु जेव्हा आपण डीप मध्ये याचा विचार करू तेव्हा हा भाग सुद्धा समजणं कठीण आहे. कारण की नुसतं ही, शी, इट, दे, वी एवढ्या प्रोनाउन पुरतं हे लिमिटेड नाही. There are several types of the pronoun. So first try to understand what I am saying to you about pronoun and its type now. तर आपल्याला समजून घ्यायचं आहे की नेमकं प्रोनाउन काय असतं, त्याचे प्रकार काय आहेत. फर्स्ट आय एम गोइंग टू टेल यू द डेफिनेशन ऑफ द प्रोनाउन. प्रथम मी तुम्हाला प्रोनाउनची व्याख्या समजून सांगणार आहे. आता जनरली आपल्याला माहिती आहे की आय एम गोइंग टू राईट द डेफिनेशन ऑफ प्रोनाउन. व्हॉट इज मीन बाय प्रोनाउन डेफिनेशन? Pronoun is a word which is used instead of noun. That is called a pronoun. Pronoun is a word which is used instead of noun. याचा अर्थ असा होतो की नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. तर यू नो वेल व्हॉट इज मीन बाय नाउन. नाउन म्हणजे काय तुम्हाला माहिती झालं. नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सुद्धा जो शब्द वापरतात त्याला प्रोनाउन असं म्हणतात. हे दोन प्रकारच्या व्याख्या आपण सहजरित्या समजू शकतो की प्रोनाउन हा शब्द, सर्वनाम हा शब्द नामाच्या ऐवजी वापरला जातो किंवा नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्वनाम हा शब्द वापरला जातो. तर याचे एक्झाम्पल्स कोणते आहेत मग नेमकं? नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर मनोज घरी आला, मनोज शाळेत गेला, मनोजनं जेवण केलं, मनोजनं अभ्यास केला. मनोज हे शब्द रिपिटेशन टाळण्यासाठी आपण जो शब्द वापरतो त्याला प्रोनाउन असं म्हणतात. म्हणजे मनोजच्या ऐवजी आपण काय वापरू? ही वापरू. समजा मीनाक्षी असेल तर शी वापरू. म्हणजे नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपण जो शब्द वापरतो त्याला प्रोनाउन असं म्हणतात, असा याचा अर्थ होतो. मराठीमध्ये तुम्हाला मी सांगितलं की नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी किंवा नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला प्रोनाउन असे म्हणतात. उदाहरण सांगायचं म्हटलं तर ही आहे, शी, इट, दे, वी, you, your, all these are the examples of pronoun. तर हे सगळे प्रोनाउनचे काय आहेत? एक्झाम्पल्स आहेत. आणि आपल्याला जेव्हा एखादं वाक्य लिहितो किंवा बोलतो दॅट टाइम वी यूज दिस प्रोनाउन्स. आपण नेहमी ते प्रोनाउन्स वापरत असतो. आणि आता नुसतं याची व्याख्या आणि हे छोटेसे एक्झाम्पल पाहून चालणार नाही. आपल्याला याचा डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे, डीपमध्ये करायचा आहे की हे फक्त आपल्या 5th क्लास, 4th क्लास, 1st क्लास पुरतं लिमिटेड नाही. तर whenever you are going to appear any competitive examination, at that time these types of the questions will be asked in the examination. So you should know especially about the detailed information about the pronoun and its types too. So I am going to tell you now the types or the kinds of the pronoun. तर खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं तर ही छोटीशी जी माहिती आहे ती पहिली दुसरी
तिसरीच्या मुलासाठी ठीक आहे, वाक्य बनवायचं आहे आपल्याला, तर आपण प्रोनाउन घेऊन वाक्य बनवू शकतो. जसं की आपण बरेच जण सगळ्यांना जवळपास सगळ्यांना माहिती आहे की ही मुलासाठी वापरतात, शी मुलीसाठी वापरतात, जे पुरुषी नाही स्त्री नाही, जे निर्जीव थिंग आहे म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग्स आहे इट वापरतो. दे प्लुरल साठी वापरत असतो. वी हे सुद्धा आपल्यासाठी वापरत असतो. यू समोरच्या व्यक्तीसाठी यूज करत असतो आणि तसंच युवर सुद्धा आहे. तर हे एक सर्वसामान्यपणे सर्वनाम झाली जी की पहिली दुसरी तिसरी चौथीची मुलं वापरत असतात. परंतु जेव्हा आपण जसं जसं शिकत राहू तस तसं वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स, वेगवेगळे प्रकार तुम्हाला प्रोनाउनचे माहिती असणं आवश्यक आहे. सो लेट्स डिस्कस अबाउट द टाइप्स ऑफ द प्रोनाउन्स नाव. तर आपण काइंड्स ऑफ प्रोनाउन याच्यामधला पहिला जो प्रकार आहे पर्सनल प्रोनाउन पाहत आहोत. याला मराठीमध्ये पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. तर याचे आपण एक्झाम्पल पाहतोय किंवा नेमके पर्सनल प्रोनाउन आहेत कोणते. कारण कसं आहे, कुठलीही गोष्ट व्यवस्थित आणि डीप मध्ये समजल्याशिवाय आपण त्याचा चांगल्या पद्धतीने वापर करू शकत नाही. कारण कसं आहे की whenever we change any sentence, grammatical sentence in any other types, at that time you should know the specially nominative case, objective case and possessive case. जसं की आता मराठीत सांगायचं म्हटलं तर आपण जे सर्वनाम वापरत असतो, जसं की स्वतःसाठी आपण वापरतो. स्वतःसाठी काय वापरू आपण? आय. आता हे एकट्यासाठी ठीक आहे, सिंग्युलर साठी आय. बट वेनेवर वी म्हणजे आपण प्लुरल जास्त आहोत, जास्त लोक आहोत, त्यावेळेस आपल्याला काय वापरावं लागेल? वी वापरावं लागेल. ठीक आहे. हे सब्जेक्ट मध्ये येतील म्हणजे प्रथमा इट इज कॉल्ड इन इंग्लिश सब्जेक्टिव्ह केस, सब्जेक्टिव्ह और इन इट इज ऑल्सो कॉल्ड नॉमिनेटिव्ह केस. नॉमिनेटिव्ह केस मीन्स मराठीमध्ये त्याला प्रथमा असे म्हणतात. पहा आपण पर्सन्स पाहतोय, याच्यामध्ये फर्स्ट पर्सन म्हणजे प्रथम. फर्स्ट पर्सन म्हणजे काय? प्रथम. सेकंड पर्सन, आता हे तुम्हाला समजून सांगतो की सेकंड पर्सन काय आहे, फर्स्ट पर्सन काय आहे आणि थर्ड पर्सन काय आहे. शॉर्टकट लिहिलेला आहे. एफ म्हणजे फर्स्ट पर्सन, त्याला मराठीमध्ये प्रथम असे म्हणतात. सेकंड पर्सन म्हणजे द्वितीय पुरुष. प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष. आता फर्स्ट पर्सन नेमकं असते कोण? जसं की आपण म्हणतो की आय एम अ टीचर, आय एम गर्ल, आय एम बॉय, नाही का? असं जेव्हा म्हणतो तेव्हा ते प्रथम पुरुष झालं, प्रथम झालं, बरं का? म्हणजे हे आय हा सब्जेक्ट आहे म्हणून त्याला आपण काय म्हणू? नॉमिनेटिव्ह केस किंवा सब्जेक्टिव्ह असं म्हणू, त्याला सब्जेक्टिव्ह केस असं म्हणू. मराठीमध्ये त्याला प्रथम असं म्हणतात. इट ऑलवेज कम्स इन प्लेस ऑफ सब्जेक्ट. हे नेहमी कर्त्याच्या जागी येतात. सो इट इज कॉल्ड नॉमिनेटिव्ह केस, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? प्रथम असं म्हणतो. आता प्रथम पुरुषी कोण आहे? जो मी स्वतः आहे, स्वतःबद्दल. आय एम स्पीकिंग अबाउट माय सेल्फ, माझ्या स्वतःबद्दल बोलते की आय एम अ टीचर. सो इट इज अ फर्स्ट पर्सन. जेव्हा आम्ही म्हणतोय त्याच्यामध्ये आपण स्वतः सुद्धा आलेलो आहे. सो वी इज ऑल्सो अ फर्स्ट पर्सन. वी सुद्धा काय आहे? म्हणजे प्रथम पुरुषी आहे. आता आय हे सिंग्युलर आहे तर वी प्लुरल आहे. म्हणजे जे सर्वनाम आपण कर्त्याच्या जागी वापरत असतो याच्यामध्ये खास करून हे प्रथम पुरुषी आय आणि वी आहेत. आता जेव्हा दुसरा जो प्रकार सांगितला द्वितीय, त्याला ऑब्जेक्टिव्ह केस असं म्हणतात. ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजे काय? कर्माच्या ठिकाणी येणारे. कर्ता, सब्जेक्ट ऑलवेज कम्स स्टार्टिंग ऑफ द सेंटेन्स, बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स. वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट येत असतो आणि ऑब्जेक्ट हा नंतर असतो. म्हणजे जे कर्माच्या ठिकाणी येतं त्याला द्वितीय असं म्हणतात. जसं की आपण पॅसिव्हाइज करत आहोत वाक्य. पॅसिव्हाइज ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करत असताना तुम्हाला काय करावं लागते? या प्रथमाची द्वितीय नॉमिनेटिव्ह केस, ऑब्जेक्टिव्ह केस घ्यावी लागते. ते जर आताच माहीत झालं तर डेफिनेटली तुम्हाला नंतर ते जास्त समजून घ्यायची गरज पडणार नाही. म्हणून पहिलं काय? पुरुष, प्रथम पुरुष. प्रथम पुरुषामध्ये दोनच आहेत, एक आय जे की सिंग्युलर आहे आणि दुसरा वी. आता दुसरा प्रश्न आहे नॉमिनेटिव्ह केस, ऑब्जेक्टिव्ह केस आणि पॉझिटिव्ह केस. या प्रथम पुरुषामध्ये आता आपण प्रथम कोणते आहे ते पाहिले, आय आणि वी आहेत. अगोदर हे समजून घेऊ की द्वितीय पुरुष काय? द्वितीय म्हणजे काय? आपल्या समोरचा कोण आहे तो यू. हा यू काय झाला? सेकंड पर्सन झाला.
जे की आपल्या समोर आहे त्याच्याबद्दल आपण बोलतो. सो वी से यू. यू इज अ सिंग्युलर अँड प्लुरल ऑल्सो. यू हे सिंग्युलरही आहे आणि प्लुरलही आहे. जसं की आपण म्हणू यू आर बॉय, आणि हे सिंग्युलर साठी ठीक आहे. जर जास्त असतील तर यू आर बॉईज. म्हणजे यू इज युज्ड फॉर सिंग्युलर अँड प्लुरल टू. यू हे सिंग्युलर आणि प्लुरल साठी सिंग्युलर म्हणजे एकवचनीसाठी आणि अनेकवचनीसाठी सुद्धा वापरलं जाते. तर हे द्वितीय पुरुष आहे, दुसऱ्याबद्दल आपल्या समोर आहे त्याच्याबद्दल वापरतो. म्हणजे हे काय झालं, द्वितीय झालं, द्वितीय पर्सन झालं, द्वितीय पर्सन झालं, द्वितीय नाही, द्वितीय पर्सन, सेकंड पर्सन असं म्हणतात. आणि तिसरं जे आहे माझ्याबद्दल नाही, समोरच्या बद्दल नाही, तिसरा कोणीतरी तिरायत व्यक्ती आहे त्याच्याबद्दल स्पीकिंग करायचं आहे, तेव्हा आपण ही, शी, इट, दे हे शब्द वापरत असतो. आता ही पुरुष असेल, एकटाच असेल तर ही मुलगी आहे, एकटीच आहे, सिंग्युलर आहे. शी मुलगा ही, पुरुषही नाही, स्त्री नाही, अदर कोणीतरी आहे, इट. आणि जर प्लुरल मग ते पुरुष असो, स्त्री असो, अदर असो, त्यांच्यासाठी हे दे वापरायचं आहे. आता मला वाटते तुम्हाला समजलं असेल की हे पुरुष काय, फर्स्ट पर्सन आपल्या स्वतःबद्दल, आपल्याबद्दल, द्वितीय पर्सन जो समोर आहे आपल्या त्याच्याबद्दल, आणि तृतीय पुरुष म्हणजे जे की आपल्या समोर नाही, तिसऱ्या तिरायत व्यक्तीबद्दल, तिरायत गोष्टीबद्दल बोलणे त्याला थर्ड पर्सन असं म्हणतात. हे झालं फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. त्याचे एक्झाम्पल आपल्या समोरच दिलेले आहे. जसं की फर्स्ट पर्सन मध्ये नॉमिनेटिव्ह केस, ऑब्जेक्टिव्ह केस आणि पॉझिटिव्ह केस. मराठीमध्ये त्याला प्रथम विभक्ती, द्वितीय विभक्ती आणि षष्ठी. षष्ठीमध्ये दोन दिलेले आहेत, जसं पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह प्रोनाउन. म्हणजे जसं की आता फर्स्ट पर्सन मध्ये असलेले आय ही जी नॉमिनेटिव्ह केस मध्ये आहे, म्हणजे कर्त्याच्या ठिकाणी आय येईल, तर कर्माच्या ठिकाणी आय राहणार नाही, तिथे काय राहील, मी राहील. जसं तुम्हाला आता काय करायचं आहे की षष्टीमध्ये घ्यायचं, तेव्हा माय आणि माइन हे राहू शकते. आता प्रश्न आहे माय कसा असेल, माइन कसा असेल, नाही का. जसं एखादा आपण म्हणतो इट इज माय बुक किंवा दॅट इज माय बुक असं म्हणतो, तेव्हा मायच्या समोर एखादं नाउन येणार आहे. परंतु जेव्हा आपण माइन म्हणू तेव्हा माइन नंतर, माइन म्हणजे काय, जी मालकी दाखवणार आहे, याच्यामध्ये दॅट बुक इज माइन. आता वापरले शब्द दोन्ही, आपण दॅट इज माय बुक म्हटलो, माइन नंतर काय आलं होतं, बुक आलं होतं, तर ह्या माइन नंतर नाउन येणार नाही, दॅट बुक इज माइन. म्हणजे हे माइन काय आहे, पॉझिटिव्ह प्रोनाउन आहे, आणि माय बुक मधलं माय हे पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. हा दोन्ही मधला फरक आहे. म्हणजे आय हे नॉमिनेटिव्ह केस आहे, मी ऑब्जेक्टिव्ह केस आहे, आणि पॉझिटिव्ह मध्ये माय किंवा माइन हे होऊ शकते, किंवा हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. जसं आय झालं, आय, मी, माय, माइन, ठीक आहे. त्यानंतर प्लुरल आहे वी, वीचं काय होईल, ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये असं होईल, आणि पॉझिटिव्ह केसमध्ये आवर आणि आवर्स. पॉझिटिव्ह केसमध्ये पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आवर असेल तर पॉझिटिव्ह प्रोनाउन काय असेल, आवर्स असा असेल. म्हणजे हे वी बद्दल झालं, जे की फर्स्ट पर्सन मध्ये आहे. तर सेकंड पर्सन बद्दल पाहतो, यू. यू तुम्हाला सांगितलं की यू हे प्लुरल आणि सिंग्युलर दोन्ही आहे. जसं प्लुरल यू सेकंड पर्सन आहे, याची नॉमिनेटिव्ह केस यू आहे, ऑब्जेक्टिव्ह केस सुद्धा यूच असते. यू मध्ये म्हणजे यू हे सब्जेक्टच्या ठिकाणी यू वापरतात, आणि ऑब्जेक्टच्या ठिकाणी सुद्धा आपण त्याच्यामध्ये कुठलाही बदल न करता यूच वापरत असतो, ठीक आहे. आता फक्त पॉझिटिव्ह केसमध्ये चेंज होत असतो, जे पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे याच्यामध्ये युवर असा बदल होत असतो, तर पॉझिटिव्ह प्रोनाउन हे कसं असेल, युवर्स असा असेल. पॉझिटिव्ह प्रोनाउन म्हणजे मालकी दाखवणार, युवर्स म्हणजे तुझंच, तर हे युवर्स, युवर आणि युवर्स. म्हणजे सेकंड पर्सन मध्ये एकच एक्झाम्पल आहे, ते म्हणजे यू. त्याची ऑब्जेक्टिव्ह केस आहे यू, त्याची पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे युवर, आणि पॉझिटिव्ह प्रोनाउन आहे युवर्स. हे सेकंड पर्सन मध्ये झालं. त्यानंतर आहे लास्ट, थर्ड पर्सन. आणि तुम्हाला हे सगळं पाठांतरच असलं पाहिजे, कारण की हे प्रत्येक ठिकाणी आपण जेव्हा सेंटेन्स लिहित असतो किंवा ग्रामरचा कुठलाही भाग असेल, at that time you should know the details about the personal pronoun and examples which are in personal pronoun. जे की पर्सनल प्रोनाउन मध्ये एक्झाम्पल्स आहेत ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. फर्स्ट पर्सन झालं, सेकंड पर्सन झालं, थर्ड पर्सन आहे. थर्ड पर्सन मध्ये ही आहे,
ही म्हणजे समोर दूर कुठेतरी एखाद्या व्यक्तीबद्दल बोलणे, ही, शी, इट आणि दे. ही एकटा पुरुष असताना हे वापरायचं आहे, शी एकटी मुलगी किंवा स्त्री असताना वापरायचं आहे, इट एकच आहे, सिंग्युलर आहे, पण पुरुष नाही स्त्री नाही, अशा वेळेस इट वापरायचं आहे. आणि पुरुष असो किंवा स्त्री असो किंवा इतर काही असो जी की जास्त आहे, तेव्हा तुम्हाला दे वापरायचं आहे. तर याच्यामध्ये नॉमिनेटिव्ह केस ही, शी, इट, दे आहे. ही नॉमिनेटिव्ह केस, ऑब्जेक्टिव्ह केस काय असेल? हिम. म्हणजे कर्त्याच्या ठिकाणी ही येईल, तर कर्माच्या ठिकाणी ही राहणार नाही, हिम असेल. त्यानंतर पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह, म्हणजे पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये हीज असेल आणि पॉझिटिव्ह प्रोनाउन मध्ये सुद्धा हीजच असेल. त्यानंतर शी आहे, शी ही नॉमिनेटिव्ह केस आहे, म्हणजे सब्जेक्टिव्ह केस किंवा नॉमिनेटिव्ह केस असं आपण म्हणतो. प्रथम म्हणजे कर्त्याच्या ठिकाणी शी आलं तर कर्माच्या ठिकाणी शीचा बदल हर असा होतो, आणि पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह हर आहे तर पॉझिटिव्ह प्रोनाउन हर असा असेल. आणि त्यानंतर तिसरं आहे इट. इट नॉमिनेटिव्ह केस म्हणजे कर्त्याच्या ठिकाणी इट येऊ शकते, इट राहू शकते, पण कर्मामध्ये सुद्धा घेत असताना इट मध्ये काही बदल होत नाही, इटला इटच राहते. पण जेव्हा पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह असेल किंवा पॉझिटिव्ह प्रोनाउन असेल याच्यामध्ये इट्स आणि इथं सुद्धा इट्सच असेल. म्हणजे हा प्रथमा, द्वितीय, षष्टी नॉमिनेटिव्ह केस, ऑब्जेक्टिव्ह केस आणि पॉझिटिव्ह केस याच्यामध्ये हे होणारे चेंजेस आहेत. आणि लास्ट आहे दे. इट इज युज्ड फॉर प्लुरल्स. जेव्हा अनेक वस्तू असतात, अनेक नाम किंवा सर्वनाम, अनेक वस्तू असतात, तेव्हा तुम्हाला दे यूज करायचं असते. अनेक पुरुष असतील किंवा स्त्री असतील किंवा वस्तू असतील, दॅट टाइम यू शुड यूज दे. अँड द नॉमिनेटिव्ह केस इज दे अँड ऑब्जेक्टिव्ह केस इज द देम. देन पॉझिटिव्ह केस, पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह इज देअर अँड पॉझिटिव्ह प्रोनाउन इज द देअर्स. म्हणजे खऱ्या अर्थानं देची द्वितीया देम आहे, दे षष्टीमध्ये देअर आणि त्यानंतर पॉझिटिव्ह प्रोनाउन मध्ये देअर्स असा याचा बदल होत असतो. अशा प्रकारे हे पर्सनल प्रोनाउन, पुरुषवाचक सर्वनाम आणि त्याचे वेगवेगळे एक्झाम्पल्स आपण इथं समजून घेतलेले आहेत. हा पहिला प्रकार आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. यू read it again and again, study it again and again, listen it again and again, and try to understand what are the examples of personal pronoun. Now we are going to see the next type of the pronoun. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रोनाउनच्या प्रकारामधला दुसरा प्रकार आपण अभ्यासतोय. इट इज कॉल्ड द डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. डेमॉन्स्ट्रेटिव्ह मीन्स त्याला मराठीमध्ये दर्शक सर्वनाम असं म्हणतात. दर्शक म्हणजे काय? दाखवणार. एखादी वस्तू आहे, पदार्थ आहे किंवा एखादी गोष्ट आहे, ते दाखवणारं सर्वनाम म्हणजे काय? डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. आता आपल्याला हे समजलं पाहिजे की डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन असते नेमकं कसं किंवा त्याचे एक्झाम्पल्स कोणते आहेत. तर आपल्या सर्वांना परिचित आहे. सिन्स फिफ्थ क्लास, सिन्स फर्स्ट क्लास यू हॅव बीन लर्निंग द एक्झाम्पल्स ऑफ डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. आपण जवळपास पहिलीपासून ते उदाहरण किंवा शब्द किंवा ते आपल्या वर्ड्स आपल्या डोक्यातून किंवा कानात ऐकण्यात आलेले असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला हे एक्झाम्पल सांगतोय की डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन असते नेमकं कसं. धिस, त्यानंतर आहे दॅट, त्यानंतर आहे दीज, THESE आणि दोज. दर्शक सर्वनाम म्हणजे एखादी वस्तू, गोष्ट, पदार्थ, व्यक्ती, पुरुष, स्त्री यांना दाखवण्यासाठी वापरले जाणारे सर्वनाम, त्याला दर्शक सर्वनाम असे म्हणतात. आता हे आपण पहिलीपासून जसं इंग्लिश आपली सुरुवात होते तेव्हापासून हे आपण सर्वनाम वापरत असतो. दिस पहा, दिस आता वापरायचं. दिस कधी, दॅट कधी वापरायचं, दिस कधी वापरायचं, यू शुड नो अबाउट इट. आपल्याला हे डिटेलमध्ये माहिती असलं पाहिजे. दिस वापरायचं कधी. पहा, धिस इज युज्ड. धिस हे वापरायचं कधी? जेव्हा एखादी जवळ असलेली एक वस्तू, म्हणजे जवळची एक वस्तू दाखवण्यासाठी धिस वापरतात. फॉर एक्झाम्पल, दिस इज मोबाईल, दिस इज माय मोबाईल, इट इज नियर बाय मी, माझ्या जवळ आहे. जर हाच मोबाईल दूर असेल, माझ्या हाताच्या अंतरापासून दूर आहे, दॅट टाइम यू यूज दॅट, दॅट इज मोबाईल. दिस इज मोबाईल वेन इट इज नियर बाय यू, तुमच्या जवळ आहे, दिस वापरा. जवळची एक वस्तू दाखवण्यासाठी दिस वापरायचे आणि दूरची एक वस्तू दाखवण्यासाठी यू शुड यूज दॅट. दॅट वापरायचं आहे. दॅट इज बॅग, दॅट इज पेन, नाही का? म्हणजे दूरची एक वस्तू.
दॅट, जवळची एक वस्तू, दिस. आता याचेच प्लुरल हे समोरचे वर्ड्स आहेत, म्हणजे धिसचा प्लुरल कोण आहे? दीज आहे. जसं आपण दिस वापरलो, जवळची एक वस्तू दाखवण्यासाठी दिस वापरतात. जवळ जर अनेक वस्तू आहेत, जास्त प्लुरल आहेत, तेव्हा तुम्हाला काय वापरावं लागेल? दीज. दीज आर बुक्स, दीज आर मोबाईल्स. आणि जसं दॅट वापरलो आपण, दूरची एक वस्तू दाखवण्यासाठी दॅट वापरतो, तसं ह्या दॅटचं प्लुरल हे काय आहे? दोज आहे. दोज. दिसचं प्लुरल दिस, तर दॅटचं प्लुरल दोज. दूरच्या अनेक वस्तू दाखवण्यासाठी यू शुड यूज दोज. दोज आर बुक्स, दोज आर बॉईज, दोज आर काउज, दोज आर बर्ड्स. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही धिस, दॅट, दिस, दोजचा वापर करू शकता. एखादी वस्तू, व्यक्ती, पदार्थ दाखवण्यासाठी आपल्याला धिस, दॅट, दिस आणि दोज वापरावं लागतंय. परत सांगतोय, दिस इज अ बुक, जवळची एक वस्तू दाखवण्यासाठी. दिस इज अ पेन, दिस इज अ बॅग, दिस इज अ टेबल, नाही का? दिस इज अ बॉय, जवळ मुलगा आहे, नो प्रॉब्लेम, यू कॅन यूज धिस फॉर बॉय, गर्ल टू. तुम्ही मुलगा मुलगी असेल त्यांना दिस, दॅट, दिस हे शब्द वापरू शकता. जवळ असतील एक वस्तू दाखवण्यासाठी दिस, दूरची एक दाखवण्यासाठी दॅट, दॅट इज अ बॉय, दॅट इज अ बॅग, दॅट इज अ पेन, दॅट इज अ काऊ, दॅट इज अ हाऊस, दॅट इज काय असेल, नाही का? तर दॅट दूरची एक. आता याचे प्लुरल हे समोर आहेत. दीज आर बुक्स, दीज आर बॉईज, दीज आर गर्ल्स, दीज आर बॅग्स, दीज आर टेबल्स. म्हणजे तुम्ही जवळच्या अनेक वस्तू दाखवण्यासाठी दीज वापरायचं आहे. म्हणजे धीसचं प्लुरल काय आहे? दोज. प्लुरल पहा, PLURL. प्लुरल मीन्स अनेक वचन. धीसचं अनेक वचन दीज आहे आणि दॅटचं प्लुरल काय आहे? दोज आहे. PLURAL. तुम्हाला माहिती असो. म्हणजे धीसचं अनेक वचन दीज आहे, तर दॅटचं अनेक वचन दोज आहे. आणि हे आपण दैनंदिन जीवनामध्ये बरेचसे वाक्य लिहित असताना किंवा बोलत असताना हे शब्द वापरत असतो. म्हणून यू शुड नो द पर्टिक्युलर यूज ऑफ दिस, दॅट, दीज अँड दोज ऑल्सो. तर हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहेत आणि याच्या आधारे आपण बरेचसे वाक्य सहजरित्या लिहू शकतो. आणि आपल्याला जवळपास पहिलीपासून ते जोपर्यंत इंग्लिश शिकता तोपर्यंत तुम्हाला हे आहेतच. म्हणून समजून घ्या, घरी प्रॅक्टिस करा आणि बरेचसे वाक्य याच्यावर आधारित तुम्ही स्वतः मनाने लिहू शकता. जसं की आपण धिस, दॅट घेतोय, एक वचनी आहेत म्हणजे एम, इज, आर. यापैकी एक वचनी तुम्हाला मॉडेल वाईजवर घ्यावं लागेल, नाही का? धिसच्या पुढे इज येईल, पण दिसच्या पुढे इज येणार नाही, आर येणार आहे. दॅटच्या पुढे इज येईल, पण इथं आर येणार आहे. म्हणजे जसं एम, इज, आर पैकी कोणतं कुठं घ्यायचं हे तुम्हाला इथं माहिती होऊन जाईल, किंवा नेमकं प्लुरल कोणतं आहे आणि सिंग्युलर कोणतं आहे समजल्यानंतर. अशा प्रकारे हा प्रोनाउन मधला सेकंड प्रकार आपला इथं संपलेला आहे. आता आपण जाणार आहोत थर्ड प्रकाराकडे. लेट्स सी द थर्ड काइंड. यू नो, थर्ड काइंड इज इंट्रागेटिव्ह प्रोनाउन. थर्ड, INTROGATIVE. इंट्रागेटिव्ह प्रोनाउन. मराठीमध्ये याला प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. द प्रोनाउन विच वी यूज टू आस्क द क्वेश्चन, दॅट इज कॉल्ड इंट्रागेटिव्ह प्रोनाउन. प्रश्न विचारण्यासाठी आपण जे सर्वनाम वापरत असतो त्याला इंट्रागेटिव्ह प्रोनाउन असं म्हणतात. त्याच्यामुळं आता आपण नेहमी दैनंदिन जीवनामध्ये प्रश्न विचारतो, व्हॉट इज युअर नेम, वेअर आर यू गोइंग, व्हाय आर यू गोइंग देअर. ऑल दीज आर द क्वेश्चन. हाऊ आर यू? And whenever we ask this question to next person or in front of another person, at that time you use interrogative pronouns. जेव्हा आपण प्रश्न विचारत असतो तेव्हा प्रश्न विचारण्यासाठी तुम्हाला हे प्रश्नार्थक सर्वनाम वापरूनच तुम्हाला प्रश्न विचारता येत असतो. त्याला आपण साध्या भाषेत सांगायचं, जेवढे WH वर्ड आहेत, WH वर्ड जसं व्हॉट आहे, हुम आहे, हुज आहे, हू आहे, व्हेन आहे, विच आहे, वेअर आहे, हाऊ आहे, हाऊ मेनी, हाऊ मच आहे. ऑल दीज आर द WH वर्ड्स which we use or which we use to ask the questions. So all these WH word is called interrogative pronouns. या सगळ्यांना आपण
प्रश्नार्थक सर्वनाम असं म्हणत असतो. प्रश्नार्थक सर्वनाम. पहा आता हे प्रश्नार्थक सर्वनाम तुम्हाला मी सांगितले एक्झाम्पल. आता आपण पाहतो इथं प्रत्यक्षरित्या कोणता आहे, वाट आपल्या सगळ्यांना माहित आहे, कारण की आपण जसं आपल्याला बोलायला शिकलो तेव्हापासून बऱ्याच लोकांनी या इंट्रागेटिव्ह प्रोनाउनच्या माध्यमातून प्रश्न विचारला. व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज युअर फादर, व्हॉट इज युअर मदर, व्हॉट इज युअर ब्रदर. ऑल these questions we have listened since we are able to speak English. जेव्हापासून आपण ती इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करतोय तेव्हापासून आपल्याला हे प्रश्न अर्थक सर्वनामाच्या माध्यमातून प्रश्न विचारले दिसून येतात. वाट आहे, त्यानंतर विच आहे, WHICH. हू आहे, होम आहे, हुज आहे, वेअर आहे, वेहन आहे. वाट झालं, विच झालं, हू झालं, होम झालं, हुज, वेअर, वेहन, वाय आणि हाऊ सुद्धा येते. These are the examples of interrogative pronouns. हे प्रश्नार्थक सर्वनामाचे उदाहरण आहेत. आता केव्हा कधी वापरायचं, जसं वाट कधी वापरायचं, विच कधी वापरायचं, हू कधी वापरायचं, हुम कधी वापरायचं, हुज कधी वापरायचं, वेअर, वेहन, वाय, हाऊ कधी वापरायचं, ह्याची डिटेल माहिती आपल्याला ह्याचं जेव्हा स्पेशली ह्याचं इंट्रागेटिव्ह प्रोनाउनचं डिटेलमध्ये माहिती आपण सेपरेट नंतरच्या नेक्स्ट पिरियडला आपण घेणार आहोत की डिटेलमध्ये याचा वापर कसा करायचा. आपण नेहमी क्वेश्चन्स ऐकलेले आहेत, लिहिले सुद्धा आहेत, जसं की व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज युअर फादर, जसं की मी तुम्हाला आता विचारलं, हे व्हॉटवरती क्वेश्चन झाले. त्यानंतर विच, विच इज युअर बॅग, तुझी बॅग कोणती आहे, नाही का, विच इज युअर पेन. तर दीज आर द क्वेश्चन्स वी कॅन इझिली फ्रेम विथ द हेल्प ऑफ द विच. हू आर यू, हू इज युअर फ्रेंड, नाही का, पुन्हा सुरुवात केली आपण. हुम डू यू वॉन्ट टू मीट, किसको मिलना है आपको, तसं हुम आहे. त्यानंतर हुज इज दिस बॅग, ये बॅग किसकी है, ऐसा याने अशा प्रकारे आपण हुजच्या माध्यमातून क्वेश्चन तयार करू शकतो. वेअर, जसं एखाद्याला विचारायचे, वेअर आर यू गोइंग, कहाँ जा रहा है, वेअर. वेन विल यू कम अगेन, वेन विल यू मीट मी. तर हे टाइम विचारण्यासाठी, नाही का, तर ठिकाण विचारण्यासाठी, टाइम विचारण्यासाठी, एखाद्याच्या मालकीची गोष्ट किंवा हो कोणाचा आहे या म्हणण्या अर्थाने, म्हणजे ह्या प्रत्येकाचा अर्थ पाहिजे. वाट म्हणजे काय, विच म्हणजे कोणता, हू म्हणजे कोण, जे की पुरुषासाठी खास कोण राहते, पुरुष स्त्री असेल पर्सनसाठी. हुम याची ऑब्जेक्टिव्ह केस हुम आहे आणि याची पॉजिटिव्ह केस हुज आहे. हू हे सब्जेक्टमध्ये येते, सब्जेक्टमध्ये वापरू शकतो. त्यानंतर ह्याचीच ऑब्जेक्टिव्ह केस हुम आहे, ह्याचीच पॉजिटिव्ह केस हुज आहे. तर अशा प्रकारे हुज कोणाच्यासाठी, कोणाचे या अर्थाने, वेअर कोठे या अर्थाने, आणि वेहन केव्हा, केव्हा. त्यानंतर वाय का, वाय आर यू गोइंग देअर, उधर क्यों जा रहा है, आणि यासाठी वाय वापरायचे. आणि हाऊ, वी ऑलवेज आस्क दिस क्वेश्चन्स, हाऊ आर यू, हाऊ मेनी डेज आर इन अ वीक. अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपण या इंट्रागेटिव्ह प्रोनाउनच्या माध्यमातून विचारू शकतो. तर खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं तर हे आपल्याला सगळेच माहिती असणं आवश्यक आहे. आणि याच्यावर आधारित तुम्ही बरेचसे असे एक्झाम्पल्स लिहू शकता की हे इंट्रागेटिव्ह प्रोनाउन आपण बरेचसे क्वेश्चन्स फ्रेम करू शकतो. आता हे आतापर्यंत आपण 3 प्रकार पाहिले. फर्स्ट पर्सनल प्रोनाउन, सेकंड डेमॉन्स्ट्रेटिव्ह आणि थर्ड इज इंट्रागेटिव्ह. आता आणखी जे उर्वरित प्रकार आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून आतापर्यंत जी मी शिकवलो तुम्हाला, प्रोनाउन इज व्हॉट, इट्स डेफिनेशन, इट्स एक्झाम्पल अँड त्याचे जे प्रकार आहेत त्याचे एक्झाम्पल्स तुम्हाला अतिशय साध्या पद्धतीने, सोप्या पद्धतीने समजून सांगितलेलं आहे, जे की तुम्हाला तुमच्या शेवटपर्यंत तुमच्या कामाला येणार आहेत. म्हणून शिकत आहात तरी कामाला येणार आहेत, तुम्ही शिकत नसाल, तुमच्या घरचे कोणीतरी शिकत असेल त्यांच्यासाठी तरी हे कामाला येणार आहे. म्हणून तुम्हाला हे व्यवस्थितरित्या अभ्यासायचं आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याची जी उरलेली प्रकार आहेत आपण अभ्यासणार आहोत. तुम्हाला जर खरोखरच हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही अवश्य लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढचे जे उर्वरित प्रकार आहेत नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहण्यासाठी पाहायला विसरू नका. धन्यवाद.